सुनावणीसाठी आता थोडाच कालावधी उरलेला आहे. जयराम मर्डर केस, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, या केसचा निकाल आता काही वेळातच सगळ्यांसमोर असेल. युवी सर, ए काय मूवी चाललंय का इकडे? काय चाललंय? काय सिरियस सिच्युएशन आहे निशी, त्यात तरी सिरियस राहत जा. बघ तोपर्यंत प्रश्न हाच, दयानंद खांडेकर यांना शिक्षा मिळणार का? त्यांनी हा फोन का केला? दयानंद खांडेकर यांचा जयरामशी असलेला संबंध काय? MNNचं भविष्य नक्की काय आहे? युवी काय चाललंय काय हे? म्हणजे दया पप्पा जेलमध्ये जाणार आहेत का? मग काय US चं प्रेसिडेंट करायचं त्यांना? त्यांनी जे केलंय त्याची शिक्षा हीच असते. आता काय नाही, आता फक्त कोर्टामध्ये सिद्ध व्हायचंय. बस मग झालं, दयानंद खांडेकर जेलमध्ये. काहीतरी काय बोलतोयस युवी? कौशिकी बोललीये भाऊजी घरी येणार म्हणजे येणार. काय MNNच्या ऑफिस मधून आणायचं एवढं सोपं आहे ते? आणि कोण आहे कौशिकी खांडेकर? कोण आहे? न्यायाधीश की तिकडे ते खांडेकर हाऊस समजते कोर्ट? म्हणजे तिथे तिच्या शब्दाला किंमत नाहीये. आणि कमॉन, एक माणूस मेलाय. चॅनल आहे आणि आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोर्टात काही नवीन पुरावे सादर केले आहेत जे दयानंद खांडेकरांच्या बाजूने आहे. पोलिसांच्या अतिरिक्त तपासात हे पुरावे सादर केले गेले. दयानंद खांडेकरांची या केसमधून निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी हा मर्डर झाला त्या दिवशी जयराम चौगुले यांच्या घरी जयराम आणि दयानंद खांडेकर हे सोडल्यास अजून एक तिसरी व्यक्ती उपस्थित असण्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. क्राईम सीनवर सापडलेल्या ब्लड सॅम्पल्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचं रक्त मिळाल्याचं सिद्ध झालंय. दयानंद खांडेकरांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की ते जेव्हा तिथे पोहोचले त्याच्या आधीच जयराम हा घायाळ अवस्थेत होता. आता या पुराव्यामुळे दयानंद खांडेकरांच्या स्टेटमेंटला एक आधार मिळालाय. या बाबतीत पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक करायला हवं. मीडियाच्या विधानांना आणि दबावाला बळी न पडता त्यांनी त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आणि एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्यापासून वाचवलं. भाऊजींना निर्दोष सिद्ध करणारे पुरावे मिळाले. खरंच देवच पावला म्हणायचा. हो खरंच चेतना काकू, देवच जाऊन आलाय बघा आज. खरंच तारिणी, तुझ्या आणि कौशिकीच्या प्रार्थनेचं फळ हे. बघ युवराज, मी म्हटलं होतं ना भाऊजी नक्की परत येणार, ते निर्दोष आहेत. आलेत घरी अजून? झालीये सुटका निर्दोष म्हणून नाही ना? अरे कोर्ट आहे ते, एक पुरावा त्यांच्यासाठी पुरेसा नाहीये. हा ठीक आहे, तो तिसऱ्या माणसाचं काय ते रक्त की काय ते सापडलं असेल त्यांना तिकडे, पण दयानंद खांडेकरच्या हातात सुरा सापडला होता त्यांना. एवढं इनफ नाहीये काय तुम्ही? जयराम मर्डर केसच्या बाबतीत अजून एक आणि एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर आल्याचं समजतंय. कोर्टासमोर एक व्हिडिओ क्लिप दाखवली जाते जी जयराम चौगुले यांनी मरण्याच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केली होती. मिळाला, दुसरा पण पुरावा मिळाला. आता भाऊजी नक्की घरी येणार. कोर्टात सादर झालेले पुरावे हे दयानंद खांडेकर हे निर्दोष असण्याची शक्यता वर्तवत आहेत. आता कोर्ट नेमकं काय निकाल देतंय ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कोर्टाच्या निकालासाठी आता अगदी काही वेळ शिल्लक आहे आणि त्या बातमीचा MNN खरेपणा पडताळून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. मग थोडा वेळ लागला तरीही चालेल, पण तुमच्यापर्यंत पोहोचणारी बातमी ही खरी असेल याची पूर्ण शाश्वती असेल. आमची टीम कोणतीही खोटी माहिती किंवा अफवा समाजात पसरू नये म्हणून रात्र दिवस कष्ट करत असते. कारण एक खोटी बातमी समाजात अस्थिरता निर्माण करू शकते. मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं. त्याचं काम सत्याला धरून समाजाला जागरूक करणं हा असतो. हे एक TRP आणि त्याच्याद्वारे पैसे उकळण्याचं माध्यम नसून खूप महत्वाची जबाबदारी आहे. दयानंद खांडेकरांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. त्यांच्यावर फक्त एक खुनाचा आरोप लागलेला असताना काही माध्यमांनी बेजबाबदारपणे त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं. एका निर्दोष माणसाबद्दल लोकांच्या मनात मत तयार केलं.
याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागले असते. म्हणून मी आज एक मित्र म्हणून सांगतोय, आपण कोणावर विश्वास ठेवतोय याचा निर्णय पूर्ण शहानिशा करूनच घ्या. आज दयानंद खांडेकरांना 2 न्यायालयामध्ये उभं केलं गेलं. एक म्हणजे कायदेशीर न्यायालय आणि दुसरं म्हणजे बोगस न्यूज चॅनल्सचं न्यायालय. जनतेपर्यंत अर्धवट माहिती पोहोचवली गेली. त्यांच्याबद्दल एक अशी छबी तयार केली गेली जेणेकरून समाज त्यांच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने बघायला लागला. अशा वेळी एका निर्दोष माणसाने काय करावं? आज दयानंद खांडेकर होते, उद्या तुमच्यापैकी कोणी असू शकतो. निर्णय तुमचा आहे. विचार न करता डोळे झाकून समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा का स्वतःची विवेकबुद्धी वापरून त्यावर विचार करायचा, हे आता तुम्हाला ठरवायचंय. सर्व साक्षी आणि पुराव्यांना लक्षात घेऊन जयराम चौगुले यांच्या खुनाच्या आरोपातून हे न्यायालय दयानंद खांडेकर यांची निर्दोष मुक्तता करत आहे. जयराम चौगुले या मर्डर केसचा निकाल आता आपल्या समोर आलाय. सर्व साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर कोर्टाने दयानंद खांडेकरांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रामाणिक तपासामुळे